नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आता सर्वांनाच माहिती आहे की दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मोठी अनुदानात वाढ झाली आहे। तर 1,500तून 2,500 रुपये मिळणार आहे। पण आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ते अनुदान कधीपर्यंत जमा होणार आहे व आता जी संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे या अंतर्गत वेगवेगळे लाभार्थी आहेत, तर त्यापैकी किती जणांना हे पैसे मिळणार आहे। आता 2,500 रुपये मिळणार आहे। तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांना 2,500 रुपये मिळणार आहे असे राज्य सरकारने सांगितलं आहे। तर राज्य सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजनेत दिव्यांग लाभार्थ्यांसाठी जाहीर केलेला एक मोठा निर्णय घेतला आहे। त्यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मिळणाऱ्या आर्थिक अनुदानात 1,500 रुपयेवरून वाढ करून 2,500 रुपये प्रति महिना करण्याचा एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। तर या निर्णयामुळे राज्यातील लाखो दिव्यांग बांधव नक्कीच इथे त्यांना आर्थिक मदतीचा मोठा आधार मिळणार आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर राज्य सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय आहे। महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात मोठी वाढ करण्यात आली आहे व आतापर्यंत दिव्यांगांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये अनुदान मिळत होते व आता त्यामध्ये 1,000 रुपयांची भर घालून एकूण 2,500 रुपये प्रति महिना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये याआधी जे बच्चू कडूंनी आपल्यासाठी आंदोलन पुकारले होते व त्यामध्ये त्यांनी मागणी केली होती की ॲटलिस्ट 6,000 रुपये तरी आपल्याला वाढ होण्यासाठी पाहिजे आहे किंवा मग 4,000 रुपये तरी वाढ झाले पाहिजे आहे, परंतु सरकारने ते 2,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। ही संपूर्ण निर्णयाची माहिती राज्याचे दिव्यांग मंत्री श्री अतुल सावे यांनी दिली आहे व दिव्यांग बांधवांसाठी हा निर्णय अतिशय दिलासा देणार आहे, कारण त्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा आधार झाला आहे। आता कोणत्या लाभार्थ्यांना हा अनुदान वाढवलेला मिळणार आहे, म्हणजे आता बरेचसे आहे की आम्ही दिव्यांग आहे किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत बरेच लाभार्थी आहेत, तर या वाढीव अनुदानाचा फायदा केवळ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार आहे। यामध्ये जे योजनेअंतर्गत लाभार्थी आहे त्यांचा समावेश असणार आहे ते म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, केंद्र शासनाद्वारे दिली जाणारी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्य निवृत्ती वेतन योजना असणार आहे। याच्या जी योजना चालू आहे त्यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा 2,500 रुपये देण्याचे अनुदान दिले जाणार आहे। तर बच्चू कडू अजूनही प्रयत्न करत आहे की दिव्यांगांना किंवा जे निराधार आहे त्यांना 6,000 रुपयांची वाढ झाली पाहिजे आहे। यामध्ये विधवा महिला असो किंवा वयोवृद्ध लाभार्थी असो, कारण त्यांनाही कोणाचाही आधार नाही, तर कोणते लाभार्थी असणार आहे ज्यांना वाढीव अनुदान मिळणार नाही, त्यापैकी असणार आहे विधवा महिला आहेत, अन्य वयोवृद्ध लाभार्थी आहे किंवा विधवा लाभार्थी आहे, संजय गांधी योजना, श्रावण बाळ सेवा योजना, इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेतील जे इतर लाभार्थी आहे ज्यांना 1,500 रुपयेच अनुदान मिळणार आहे। या वर्गाला वाढीव निधी मिळणार नाही, तर यांच्या अनुदानामध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाही। विशेषतः फक्त दिव्यांगांनाच ही विशेष मदत केली जाणार आहे। तर आता हे 2,500 रुपये कधीपासून मिळणार, कारण ऑगस्ट महिन्याचा GR ऑलरेडी आलेला आहे व याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओ चॅनलवरती आहेत, व्हिडिओज आहेत, तुम्ही पाहू शकता। तो GRची लिंकसुद्धा मी दिलेली आहे। तर ऑगस्ट महिन्यापासून पैसे वाढीव मिळणार का, तर त्याबाबत कोणताही शासन निर्णय आला नाही। म्हणजे जो 18 जुलैला निर्णय घेतला होता त्यामध्ये सांगण्यात आले होते की 2,500 रुपये वाढले जाणार, परंतु 2,500 रुपये वाढीचा GR अद्याप आला नाही, परंतु ते आल्यानंतर नक्कीच आपल्या चॅनलवरती अपडेट असणार आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आत्ताच्या काळाची महागाई वाढली आहे त्यामुळे आर्थिक मदत मिळण्याची गरज आहे। दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रत्येक महिन्यात जो मिळणारा अनुदान आहे 1,500 रुपये हे पुरेसे नक्कीच नाही। जसं दिव्यांगांना पुरेसे नाही तशा बाकीच्यांना सुद्धा गरज आहे, विधवा महिलांना गरज आहे, त्यानंतर जे वयोवृद्ध आहे त्यांना औषध पाणी असो, बाकीचं खर्च असो, त्यासाठी नक्कीच इथे वाढण्याची गरज आहे। तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगायचे आहे की आपल्याला गरज आहे का नाही, कारण दिव्यांगांना 2,500 रुपये मिळणार आहे, वैयक्तिक गरजा पूर्ण होणार आहे, औषधी खरेदी करण्यास किंवा जे दैनंदिन खर्चासाठी नक्कीच मदत होणार आहे। तशा प्रकारे जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे, बाकीचे लाभार्थी आहे म्हणजे विधवा महिला असू द्या किंवा वयोवृद्ध असू द्या, श्रावण बाळ योजनेस असू द्या, त्यांच्यासुद्धा आर्थिक मदत वाढ व्हायला पाहिजे आहे व यासाठी पुन्हा एकदा बच्चू कडू प्रयत्न करणार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। तर असे अनेक प्रश्न आहेत ते सुटलेले नाही आहेत। आता जे अधिवेशन झालं त्यामध्ये निर्णय होणार होते, परंतु दिव्यांगांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे व त्याबद्दल नवीन GR येणार आहे। ती संपूर्ण माहिती GR आल्यानंतर कधी मिळणार, केव्हापासून सुरू होणार, त्याचे फॉर्म्स कधी भरण्यास सुरुवात होणार, ही संपूर्ण माहिती असणार आहे। आता तुम्ही DBT करून घेतलंय का, हे सगळी माहिती आपल्या जे चॅनलवरती व्हिडिओज आहेत
त्यामध्ये संपूर्ण माहिती आहे, ते सुद्धा तुम्ही नक्कीच बघू शकता. या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्यामध्ये नोकरी संदर्भात असो, नवीन योजनेसंदर्भात आहो, सगळी माहिती असते. लिंक तुमच्यापर्यंत शेअर केली जाते, त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप नक्कीच इथे तुम्ही जॉईन व्हायचं आहे. आणि काही प्रश्न असू द्या, विचारा, कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा व्हॉट्सअपवरती विचारा. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.